हॅलो एव्हरीवन, वेलकम टू श्री चॅनल. मी धनश्री तुमचं सर्वांचं चॅनलवर स्वागत करते. तर खऱ्या अर्थाने आता थंडी जाणवायला लागलेली आहे आणि थंडी म्हटलं की स्किन प्रॉब्लेम्स सुरू होतात. जसं की स्किन डल होणे, ड्राय होणे, काळी पडणे, निस्तेज होणे. यामुळे आपल्या स्किनवरचा सगळा ग्लो कुठेतरी गायब होऊन जातो आणि त्यामुळे आपल्याला थंडीत आपल्या स्किनची एक्स्ट्रा केअर करणं खूप गरजेचं असतं. आणि जर आपण अशा वेळेला आपल्या स्किनवर हार्मफुल केमिकल्स यूज केले तर स्किन अजूनच डल होते आणि त्यातला ग्लो निघून जातो. अशा वेळेला घरचे जे इन्ग्रेडियंट्स असतात ते खूप यूजफुल ठरतात. त्यामुळेच मी आज घरच्या घरीच क्लीनअप कसं करायचं ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे. या क्लीनअपमुळे नक्कीच तुम्हाला फायदा होणार आहे आणि डेफिनेटली कमीत कमी वेळात आणि कमीत कमी खर्चात हे क्लीनअप आपण करणार आहोत. हे जे क्लीनअप आहे ते महिन्यातून आपण 2 ते 3 वेळा करायचं आहे बेस्ट रिझल्टसाठी. आणि शक्यतो आपण जेव्हा हे क्लीनअप करणार आहोत तेव्हा ते नाईट टाईमला करायचं आहे. मी पण नाईट टाईमलाच केलं होतं, कारण नाईट टाईमला आपली जी स्किन असते ती हिलिंग आणि रिपेअरिंग प्रोसेसमध्ये असते आणि अशा वेळेला आपण आपल्या स्किनसाठी जे पण इन्ग्रेडियंट्स अप्लाय करतोय ते आपली स्किन व्यवस्थित ॲब्सॉर्ब करते आणि आपण जे क्लीनअप करू त्याचा आपल्याला बेस्ट इफेक्ट भेटणार आहे. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ हेल्पफुल ठरेल. व्हिडिओ जर आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक करून घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या, कारण चॅनलला सबस्क्राईब करणं अगदी फ्री ऑफ कॉस्ट आहे. चला तर मग वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वात आधी इथे आपल्याला फेसवॉश करून घ्यायचं आहे. त्यासाठी मी इथे पतंजलीचं नीम तुलसी फेसवॉश यूज करते. हे फक्त 10 रुपयांना भेटतं. तर हे व्यवस्थित फेसला लावून घ्यायचं आहे. फेसवॉश करणं खूप गरजेचं असतं, त्यामुळे आपल्या स्किनमधलं सगळं डर्ट निघून जातो. तसंच आपल्या स्किनवर जी पण काही क्रीम असेल ते निघून जाते. क्लीनअपसाठी कुठलीही क्रीम आपल्या फेसवर नको आहे. तर अशा पद्धतीने व्यवस्थित फेसवॉश करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपला फेस वॉश करून घ्यायचं आहे. मी या ठिकाणी गरम पाणी घेतलेलं आहे आणि त्यानेच माझा चेहरा क्लीन करते रुमालाच्या मदतीने. तुम्ही फेस वॉश करायचं तर वॉश पण करू शकतात. मी इथे पुसून घेतलेला आहे चेहरा छान. यानंतर जी स्टेप आहे ती आहे क्लिन्झिंग. त्यासाठी मी इथे कच्चं दूध घेतलेलं आहे. 2 चमचा मी कच्चं दूध घेतलं आहे. कच्चं दूध म्हणजे जे उकळवलेलं नसतं ते दूध असतं. त्यामध्ये मी इथे 4 ते 5 थेंब लिंबाचे टाकलेले आहे आणि याचं व्यवस्थित मिश्रण बनवून घेतलेलं आहे. आता एका कॉटनच्या हेल्पने मी हे मिश्रण माझ्या चेहऱ्याला लावून घेणार आहे. तर यात जे रॉ मिल्क म्हणजेच कच्चं दूध टाकलं आहे त्यामुळे आपली स्किन क्लिअर आणि सॉफ्ट होते. तसंच आपल्या स्किनला मॉइश्चर भेटतं. या कच्च्या दुधामध्ये अँटी टॅनिंग, अँटी ॲक्नी, अँटी एजिंग प्रॉपर्टीज असतात. त्यामुळे आपली स्किन हील व्हायला मदत होते. तसंच आपल्या चेहऱ्यावर जे डार्क सर्कल्स असतात त्यावरही हे खूप छान असतं. तसंच यामध्ये मी जे लेमन म्हणजेच लिंबूचा रस टाकलेला आहे त्यामुळे आपली स्किनला विटॅमिन सी भेटतं. आणि लिंबामध्ये अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टी असतात, त्यामुळे आपली जी स्किन आहे ती इवन व्हायला मदत होते. तर यानंतर मी माझा चेहरा आता परत पुसून घेतलेला आहे पाण्याने. आता नेक्स्ट जी स्टेप आहे ती आहे स्क्रबिंग. त्यासाठी मी इथे एव्हरयूजचं वॉलनट स्क्रब घेतलेलं आहे. स्क्रब लावण्याआधी चेहरा थोडासा ओला करून घ्यायचा आहे पाण्याने. त्यानंतर हे स्क्रब आपल्या चेहऱ्यावर अप्लाय करायचं आहे. तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे क्लीनअपमध्ये स्क्रबिंग ही स्टेप खूप महत्त्वाची असते. तर असं मी ऑल ओव्हर फेसला सर्व स्क्रब लावून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला चेहऱ्याला स्क्रबिंग करायला सुरुवात करायची आहे. तर या स्क्रबमध्ये वॉलनटचे छोटे छोटे पार्टिकल्स असतात, त्यामुळे आपले जे डर्ट असेल स्किनमध्ये ती निघायला मदत होते. तसंच आपल्या फेसवर जी डेड स्किन आलेली आहे ती पण या स्क्रबमुळे रिमूव्ह होऊन जाते आणि डेड स्किन निघाल्यामुळे आपले जो चेहरा आहे तो खूप छान दिसायला लागतो, इव्हन टोन दिसतो, फेअर लुक येतो त्याने. तसंच ब्लॅक हेड्स आणि व्हाईट हेड्ससुद्धा रिमूव्ह होण्यास मदत होते. थोडंसं हलक्या हाताने आपल्याला स्क्रब करून घ्यायचं आहे. आठवड्यातून एकदाच आपल्याला स्क्रब करायचं आहे. ओव्हर स्क्रबिंगमुळे आपल्या स्किनवर पिंपल्स येऊ शकतात, त्यामुळे आपण
आठवड्यातून एकदाच हे स्क्रब करायचं आहे. मध्ये मध्ये थोडा पाण्याचा हात घेत घेत मी इथे स्क्रब करते आहे. तर साधारण 5 मिनिट तुम्ही असं स्क्रब करून घ्यायचं आहे व्यवस्थित. त्यानंतर तुम्ही फेस वॉश करून घ्यायचं आहे. आता या ठिकाणी मी परत इथे ओल्या रुमालाने वाईप करून घेते. स्क्रबिंग झाल्यानंतर आपल्याला इन्स्टंट त्याच्यामध्ये फरक जाणवायला लागतो. आपला चेहरा एकदम क्लीन दिसायला लागतो. तसंच आपल्या चेहऱ्यावर जी पण काही डेड स्किन होती ती निघून गेल्यासारखं वाटतं आणि आपला चेहरा खूप सॉफ्ट होऊन जातो. नंतर आपल्याला स्टीमिंग करायची असते. त्यासाठी मी हे स्टीमर यूज केलेलं आहे. स्टीमिंग केल्यामुळे आपले जे पोर्स असतात ते ओपन होतात आणि त्यातली डर्ट निघायला हेल्प होते. तसंच जे ब्लॅक हेड्स असतात, व्हाईट हेड्स असतात ते लवकर आपल्याला रिमूव्ह करता येतात. तर ब्लॅक हेड्स आणि व्हाईट हेड्स काढण्यासाठी हे असं एक टूल यूज केलं जातं. तर ते मी घेऊन घेतलेलं आहे आणि आता ब्लॅक हेड्स आणि व्हाईट हेड्स रिमूव्ह करायला सुरुवात करायची. आपल्या चेहऱ्यावर ज्या ठिकाणी आपल्याला व्हाईट हेड्स किंवा ब्लॅक हेड्स दिसत असतील त्या ठिकाणी या टूलने व्यवस्थित प्रेस करायचं आहे आणि सर्व ब्लॅक हेड्स आणि व्हाईट हेड्स काढून घ्यायचे. शक्यतो ते नोज एरियाजवळ आणि हनुवटीजवळ असतात. तर अशा पद्धतीने मी ते रिमूव्ह करून घेते. काही लेडीजला ते कपाळावर पण असतं तर त्यांनी तिथलेसुद्धा ब्लॅक हेड्स काढून घ्यायचे आहेत. तर अशा पद्धतीने ब्लॅक हेड्स आणि व्हाईट हेड्स काढून घेतल्यानंतर स्किन खूप क्लीन होऊन जाते. आपल्या चेहऱ्यावर अजिबात काहीच डर्ट राहत नाही. आता लास्ट स्टेपमध्ये आपल्याला फेस पॅक बनवून घ्यायचा आहे. त्यासाठी मी इथे 2 चमचे मुलतानी माती घेतलेली आहे. त्यानंतर त्यात 1 चमचा मी मध टाकलेलं आहे. त्यानंतर 2 ते 3 चमचे मी इथे दही आणि लिंबाचा रस टाकून या प्रकारे एक पेस्ट बनवून घेतलेली आहे. फेस पॅकसाठी ही पेस्ट आपल्याला आपल्या ऑल ओव्हर फेसला लावून घ्यायची आहे. या पॅकमधील मुलतानी माती आपल्या फेसवरचं जे एक्सेस ऑइल आहे ते काढतं. तसंच डेड स्किन आणि इम्प्युरिटीज असतील तर ते कमी करण्यास मदत करते. तसंच सनटॅन जर झाला असेल आपल्या चेहऱ्याला तर ते सुद्धा रिमूव्ह करतं. तसंच आपल्या स्किनला ब्राईटन करतं. पण मुलतानी मातीचा ड्रॉबॅक असा की ती आपल्या स्किनला ड्राय करते. तर त्यासाठी मी इथे दही घेतलेली आहे. तर दही आपल्या स्किनला नॅचरल ऑइल प्रोव्हाइड करतं. तसंच त्यात खूप न्यूट्रिशन्स असतात. स्किनला दही आतून नरिश करते. त्यात सूदिंग आणि हायड्रेटिंग प्रॉपर्टीज असतात. आपली स्किन ते मॉइश्चर करतं. तसंच आपल्या स्किनला हेल्दी ठेवण्याचं कामसुद्धा दही करत असतं. तसंच आपण या पॅकमध्ये मधाचा वापर केलेला आहे. मधामुळे आपली स्किन छान एक्सफोलिएट होते. तसंच आपल्याला जर टॅनिंग झाली असेल तर ती टॅनिंग रिमूव्ह होते आणि आपली त्वचा उजळ होण्यास मदत होते. मानेलासुद्धा आपण हा फेस पॅक लावून घ्यायचा आहे. तुम्ही बेस्ट रिझल्टसाठी महिन्यातून 2 ते 3 वेळा हे क्लीनअप नक्कीच करू शकतात. आता हा फेस पॅक लावून झाल्यानंतर आपण 5 ते 10 मिनिट ठेवणार आहोत. पूर्ण वाळू द्यायचा नाही आहे आपला चेहरा, नाहीतर आपली स्किन खूप ड्राय होऊन जाईल. त्यामुळे ओला असतानाच आपण आपला चेहरा धुवून घ्यायचा आहे. यानंतर फेस वॉश करून आलेली मी. बघू शकताय तुम्ही किती ग्लो आलेला आहे माझ्या चेहऱ्याला. माझ्या स्किनमध्ये आधीचा आणि आत्ताचा फरक तुमच्या लक्षात येत असेल. तर असा हा इफेक्टिव्ह आणि घरच्या घरी होणारं क्लीनअप आहे. क्लीनअप झाल्यानंतर आपल्या चेहऱ्याला मॉइश्चराईज करायला विसरायचं नाही आहे. आता या ठिकाणी मी जेल बेस मॉइश्चरायझर घेतलं आहे. तुम्ही तुमच्याकडे असलेलं कुठलंही मॉइश्चरायझर लावू शकतात. आणि हे क्लीनअप आपण रात्री करत असल्यामुळे रात्रीतून आपल्या स्किनला छान याचे बेनिफिट भेटतात. आपली स्किन रात्रीच्या वेळेला हिलिंग प्रोसेसमध्ये असते. त्याच्यामुळे या क्लीनअपचा अजूनच जास्त फायदा होतो. तर अशा प्रकारे खूप सोप्या पद्धतीने मी या ठिकाणी तुम्हाला क्लीनअप करून दाखवलेला आहे. चेहरा खूप क्लीन झाला आहे. त्यावरचे ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स तसंच डेड स्किन पूर्ण रिमूव्ह झालेली आहे. तुम्हीसुद्धा याच पद्धतीने घरच्या घरी क्लीनअप नक्की करून पहा. तुम्हाला खूप चांगले रिझल्ट्स भेटतील. तर अशाच नवीन नवीन व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तसंच तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ कोणता बघायचा आहे ते मला कॉमेंट करून सांगा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपली आणि आपल्या लोकांची काळजी घेत राहा.